देशात नीट पेपर फुटीचा गदारोळ सुरू असतानाच महाराष्ट्रातल्या टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार आणि अगदी दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत। परंतु या संपूर्ण तपासात एक अत्यंत धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्णय घेणारा, त्यांच्या हक्काच्या नोकरीचा पेपर महाराष्ट्रासोबतच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छापला जात होता। आणि ही माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट विधानसभेत दिली आहे। त्यानंतर आज महाराष्ट्र पोलिसांच्या एका विशेष पथकाने थेट आग्र्यात जाऊन त्या प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकली। या धाडेतून पोलिसांच्या हाती काय लागलं? महाराष्ट्रात इतके मोठे आणि अद्ययावत छापखाने असताना आपले पेपर्स आग्र्याला का छापले जातात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, काय आपल्या शिक्षण मंत्र्यांना ही गोष्ट आधीच माहीत नव्हती? जर माहीत होती तर पेपर फुटण्यापूर्वीच हे पेपर्स महाराष्ट्रात छापण्यासाठी पावलं का उचलली गेली नाहीत? आज आपण याच संपूर्ण महाघोटाळ्यावर बोलणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सगळ्यात आधी बोलूया आज झालेल्या सर्वात मोठ्या कारवाईबद्दल। सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आग्र्यातील प्रिंटिंग प्रेसचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र गृह विभागाने तातडीने पावलं उचलली। महाराष्ट्र पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने उत्तर प्रदेशातील आग्र्यासाठी रवाना झाले। आज सकाळीच स्थानिक पोलिसांच्या मदतीने या पथकाने आग्र्यातील त्या प्रिंटिंग प्रेसवर अचानक धाड टाकली, जिथे महाराष्ट्राचे पेपर प्रिंट केले गेले होते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईत पोलिसांच्या हाती अत्यंत संवेदनशील पुरावे लागले आहेत। पोलिसांनी या प्रेसचे सर्व मुख्य सर्व्हर्स, कम्प्युटर्स आणि हार्ड डिस्क जप्त केले आहेत। पेपर प्रिंटिंगला येण्यापासून ते तो थेट प्रिंट होऊन बाहेर जाईपर्यंत या प्रेसमध्ये कोण आलं, कोण गेलं याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। ज्या कम्प्युटरवरून महाराष्ट्राच्या टीईटी पेपरची डिझाईन आणि सेटिंग केली गेली, तो डेटा रिकव्हर केला जात आहे। हा पेपर आग्र्यातून छापून निघाल्यानंतर तो रेल्वेने की रस्त्याने महाराष्ट्रात आणला गेला, वाटेत तो कुठे कुठे थांबला गेला याची संपूर्ण ट्रान्सपोर्ट डायरी आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचे मोबाईल लोकेशन्स आणि कॉल डिटेल्स तपासले असता त्यांचे धागेदोरे बिहार आणि हरियाणातील सक्रिय पेपर लीक माफियाशी जुळलेले समोर येत आहे। याशिवाय पेपर प्रिंटिंगसाठी आल्यानंतर प्रेसमधल्या संशयित हालचाली देखील आता सीसीटीव्ही मधून तपासले जाणार आहेत। पेपर छापण्याचे कंत्राट देणाऱ्या एजन्सीकडून या प्रेसला किती पैसे ट्रान्सफर झाले आणि त्या बदल्यात कोणाकोणाला कमिशन गेले याचे बँक डिटेल्सही पोलीस आता तपासत आहेत। आता प्रश्न हा पडतो की आग्र्याचा हा विषय बाहेर कसा आला? तर याचं उत्तर आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न। मी गृह विभागाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गुन्हा होण्याच्या अगोदर पकडलं, पण यामागे मंत्री महोदय एक गोष्ट लक्षात आली की आपण महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्याचा संकल्प आपला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्याचा संकल्प आहे। मग याच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात का छापतो आपण? अनेक वर्षापासून जर या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या जात असतील, देशाचा आमच्या राज्यावर विश्वास आहे, नाशिकमध्ये नोटा छापायसाठी महाराष्ट्राचा निवड करतात आणि प्रश्नपत्रिका छापायला आग्र्याची निवड आपण का करतो? मला सूचना आहे, जर हे खरं असेल की आग्र्यामध्ये प्रश्नपत्रिका छापल्या जात असेल तर ते बंद कराव्या, महाराष्ट्रातच प्रश्नपत्रिका छापाव्या। कारण या गुन्ह्यातून एक गोष्ट लक्षात आली, कोणीही महाराष्ट्रीयन माणूस पेपर फोडण्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस नाही आहे, हे तिकडचे आहे सर्व। आणि तुम्ही तिकडे पेपर छापाल आणि मग तर तिजोरीमध्ये पैसे ठेवले आणि तिजोरीला तागाच नाही आहे। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की प्रश्नपत्रिका जर आग्र्याला छापतात ही माहिती खरी असेल तर यापुढे आपण निर्णय करावा की आता प्रश्नपत्रिका या महाराष्ट्रातच छापल्या जाईल, कोणत्याही इतर राज्यात छापल्या जाणार नाही। एवढी जर आपण घोषणा केली तर निवेदन परिपूर्ण होईल। नाही, निवेदन परिपूर्ण होईल, नाही तर पुन्हा पुढच्या अधिवेशनात हा पेपर फुटला, तो पेपर फुटला। आता त्या इन्स्पेक्टरचं अभिनंदन की ज्यांना फक्त फोन आला अध्यक्ष महाराज आणि इतर इन्स्पेक्टर सारखा तो रिकामा झोपत नाही बसला, त्यांनी जाऊन पकडून आणलं। अन्यथा काय झालं असतं, परीक्षा झाल्यावर जर बोंबाबोंब झाली असती तर पहिलेच आपल्या नावाने तरुण ओरडतो, अजून ओरड वाढली असती। आता कमीत कमी आग्र्यामध्ये पेपर छापणार नाही एवढी तर काळजी घ्या। विधानसभेच्या अधिवेशनात बोलत असताना मुनगंटीवार यांनी थेट शिक्षण विभागाच्या कारभारावरच बोट ठेवलं
ते म्हणाले की महाराष्ट्रात शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय सारख्या अत्यंत सुरक्षित आणि अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून पेपर्स राज्यातच छापले जावेत. केंद्र सरकार चलनी नोटा छापण्यासाठी महाराष्ट्रावर विश्वास ठेवतं, परंतु आपल्या परीक्षांचे पेपर परराज्यात का छापले जातात? या प्रश्नांवर बोलताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील सभागृहात या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे देखील सांगितले. परंतु यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. काय ही माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे किंवा त्यांच्या आधीच्या मंत्र्यांना माहित नव्हती का? जर आपण प्रशासकीय प्रक्रियेचा विचार केला तर परीक्षा घेण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSCE किंवा संबंधित विभागाची असते. ही स्वायत्त मंडळ असतात. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेर पेपर छापायला जात असताना मंत्रालयाला याची माहिती नसावी हे न पटणारे आहे. जर माहिती नव्हती तर हा गुप्तचर यंत्रणेचा आणि शिक्षण विभागाच्या ऑडिटचा सर्वात मोठा पराभव आहे. आणि जर माहिती होती तर मग पेपर फुटायची का वाट पाहिली गेली? या पेपर फुटीचा मास्टरमाइंड बिजेंद्र गुप्ता आहे, जो गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने हेच काम करतोय. त्याच्यावर देशातील अनेक राज्यात पेपर लीक केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्याच्यावर जुलै 2023 मध्ये ओडिशात पेपर लीक केल्याप्रकरणी 2 गुन्हे नोंद आहेत. याशिवाय अनेक राज्यांनी त्याला वॉन्टेड म्हणून घोषित केले. आग्रा येथील प्रिंटिंग प्रेसवर पडलेली धाड हे टिप ऑफ दी आइसबर्ग आहे असं मानलं जातंय. या प्रकरणाचे धागेदोरे बिहारच्या संजीव मुखिया गँगशी किंवा दिल्ली हरियाणातील पेपर लीक माफियाशी जोडले गेले आहेत का, हे आता पोलीस तपासात स्पष्ट होईलच. परंतु सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत रास्त आहेत. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार आपल्या परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया अगदी पेपर काढण्यापासून तो छापण्यापर्यंत आणि परीक्षा घेईपर्यंत स्वतःच्या नियंत्रणात ठेवत नाही, तोपर्यंत हे पेपर फुटीचे सत्र थांबणार नाही. आता पोलीस या आग्र्याच्या छापखान्यातून कोणते ठोस पुरावे बाहेर आणतात आणि शिक्षण मंत्री दादा भुसे आगामी परीक्षांसाठी काय कडक पावले उचलतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.